नमस्कार मित्रांनो, आज 25 जून 2024 आज अंगारकी संकट होती. त्यानिमित्ताने आम्ही आमच्या शेतामध्ये फुलझाडं लागवण्याचा छोटासा एक प्रयत्न करत आहोत. काल ती फुलं घातला बाबू खाली बघ. पहिला माझा बघा. मी चालली आहे कुठे? झेंडूची रोपं लावलेली आहेत, लावायची आहे. दोन्हीच्या हातातून 2 रोपं लावायची. हा, तसंच माझ्या भावाकडून सुद्धा रोप लावलेला आहे त्याने. तर चला तर मग बाय. तर चला तर मग बाय. पण बघू शकतात काही काही जण लावणी लावतात, काही काही जण नांगर हे करतायत. पुढे तेव्हा तिथे चालते शेवटी. आता आहे बघ, एक लाव एका याच्यामध्ये. बस तिथे दुसऱ्या ठिकाणी दुसरं लाव. चला आता आपण असे इथे लावलेले आहेत, अजून लावायचे आहेत आपल्याला. भरपूर लावायचे अजून ना. आपण आज आपल्या शेतामध्ये आलोय. आपण आपल्या शेतामध्ये यावेळेला फुलं लावली होती म्हणजे. तर आता फुलं लावून जवळजवळ 15-20 दिवस झालेले आहेत आणि रोपं हळूहळू मोठे होत चालले आहेत. बघा आता पाच जाऊया. रोपं जशी मोठी होत चाललेत ना तशी त्यांना साईडला अशी बांबू लावावे लागतात, कारण की हवेने ती पडू नये म्हणून. आणि वरती संपूर्ण माळा नसल्यामुळे इथे हवा जास्त येते. सो सपोर्टला आपल्याला असे बांबू लावावे लागतात.
काट्या. ते यंदा आपण पहिल्यांदाच अशी फुलं लावलेली आहेत मखमलीची. इथे आपल्या दोन कलरचे गोंडे आहेत, एक लाल कलरचा आणि एक पिवळा कलरचा. काय काय ठिकाणी कळ्या आलेले आहेत, कळ्या आलेत काय काय फुलांना झाडांना. सो मे बी आय थिंक पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये आपल्याला बहुतेक फुलं दिसतील लागलेली. यंदा आपल्याला गणपतीला फुलं भेटणार आहेत. बघा संपूर्ण 4 माळे आपण यावेळी पहिल्यांदा लावलेले आहेत. मित्रांनो आज पहिला श्रावण सोमवार. त्याच मित्रांनो आमच्या आज बागेमध्ये फुलं देखील उमलली आहेत गोंड्याची. जवळजवळ आपलं 1 महिना झाली फुलं रोपं लावून. तर काही काही ठिकाणी आपल्याला फुलं आले दिसत आहेत. बघा काय आहेत, एक पिवळा गोंडा आलेला आहे. पहिला फुल आपण लावूया. ॲक्च्युली काही काही ठिकाणी किडे आलेत, म्हणजे तर त्यांच्या आता फवारणी करायची आपल्याला. ही आपली यंदाची फुलबाग लाल आणि पिवळी गोंड खास गणपतीसाठी आपण यंदा लावली होती पहिल्यांदाच. आणि खूप सारे आलेले आहेत. पिवळीत खूप आलेत, लाल तर हळूहळू येत आहेत. आज 22 तारीख. 10 दिवस बाकी आहेत, तोपर्यंत आपल्याला फुलं भेटतील चांगली. आता आपण थोडी फवारणी करतोय, कारण की काही काही ठिकाणी आपले किडे दिसलेत कालपासून. जेणेकरून किडे कमी येतील आणि आपल्याला चांगली उत्तम फुलं भेटतील. Bye.